ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा आत्ताच उठल्या, सूर्यदेव बघा कसा वर आला इथं. आणि इथं बाजूलाच जस्ट आपल्या फार्म हाऊसच्या बाजूला समुद्र किनारा आहे. रात्री काही तेवढा दिसला नसेल, पण आता बघा सकाळी सकाळी नजारा इथला मस्त रेडी बिडी गेल्या मी एकदम. बघा सूर्यदेव कसा वरती आहे ते. इथलं लोकेशन एवढं जबरदस्त भारी आहे ना, एक नंबर वाटतं. इकडे बघा पोराही मासे काढले, ते तुम्हाला दाखवायला नाही तर मी बीचवर या. ते सकाळी सकाळी तिकडे जाळे टाकले ना, ते जाळे काढायला गेलेले पोरा. त्याही ते जाळे काढून आलं. इकडे काही मासे काढले, ते मासे बघूया आता कुठलं कुठलं मासे काढतील त्या इथे. डायरेक्ट बीचच्या बाजूलाच फार्म हाऊस आपला बघा. इकडे बघा मासे बघा, कोणते मासे आहेत हे? चिमणी, हा चिमणा आहे ना, रे चिमणे मासा आहे मग. आणि करवाली पण भेटली बघा त्याच्यामध्ये. त्याला एक करवाली आहे, एक दोन आहेत करवाल्या. ही बाई बघा, त्यांनी ही बोट त्यांची आहे, त्याच्यावर बसून त्यांनी झाला टाकलेला तो घेऊन आले. इकडे मासे दाखवले यांचे झालं की तुम्हाला. बघा एक कावर आहे बघा, एक कावर आहे. हा कुठला मासा आहे? रावस. रावस एक भेटली त्यांना. ही पॅकिंग केलेली आहे बघा. आपली गाडीनं आपण भरू सगळं सामान. आता निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. आता आपण चाललो. काल आपण बोललो जाणार होतो, जायचं नाही गणपतीपुळे जायचं आहे, पण काल आपण काय बोललो होतो का पंढरपूरला जायचा, पण आपण प्लॅन तो कॅन्सल केला. तो आपण आणि आपण कुठे आलो? गणपतीपुळे ना. आता आपण सध्या कुठे आहो? गुहागरला. हां, गुहागरवरून आपण इथून आता गणपतीपुळे जाणार. चला, मस्त की सगळा सेटअप केलेला आहे आणि निघलेला आपण. आता आपण जाऊया. सामान आत्महत्या सगळं घेतला. चला, आपण सगळं सेटअप लावलेलं आपल्या गाडीन. आपण निघूया आता. बघा बॅगा बिगा सगळं आपलं सगळं आहे सामान. गाईज आपण आता निघलेलो आहे इथून गणपतीपुळेला जायला. गणपतीपुळे समुद्र. कणाची झाडं ती सुपारीची ना, सुपारीची झाडं बघा किती आहेत. काही बघा बघला नप्पाला बघा. ही झाली वानर. वानर माकड नाही, वानर. पेपर टाकला काय ना असेल तरी चाल. मी खाऊन खाऊन जमलो, तुम्ही खा. नको नको काढून टाक, फुल्ली करून टाक. हा यो समुद्र. आपण तवसालला आल्या फेरीबोटमध्ये. इथून गाडी घेऊन टाकायची आपल्याला, क्रॉस करून देईल तो जयगड पर्यंत. हे बघा आपण आलो जेटीवरती फेरीबोटच्या. आता गाड्या आल्या असतील इथं. ते बघा लाईन लावली त्यांनी. आपण पण लाईन लावूया आता फेरीबोटसाठी. पहिले जस्ट फेरीबोट आले बघा. पुढे घ्यायचं. हे बघा फेरीबोट आली बघा. ही बघा आली बोट आलेली आहे. पण ते बोलले का जरा 10 मिनटं लागतील त्यांना यायला इकडे, म्हणजे घेऊन जायला वापस 10 मिनटं लागतील बोलले. टाईम लागेल थोडा, तोपर्यंत वेट करूया आपण. एवढ्या गाड्या सर्व लागल्या मला लाईनची. आपली गाडी पण तिथे लागली. आता आपण गाडी बोटीन टाकू आपल्या. फेरीबोट आहे ना, तिकीट काउंटरला 345 रुपये घेतले त्यांनी टोटल.
पॅसेंजर गाडीचा नंबर घेतात ते. फेरीबोटमध्ये आलेलो आहोत. इकडे बघा आपली गाडी मस्त गेली तिथं फेरीबोटमध्ये. हे बघा आता ती निघेल इथून. आता दाखवतो तुम्हाला निघल्यावर. अशा प्रकारे ती व्हिडिओ ये फेरीबोट. वर बसायला पाहिजे. बीच बघा समोर समुद्र. बीचच्या बाजूनच चाललोय आपण. हॉटेल बांधा घेतली का फार्म हाऊस घर पण असं. आता गणपतीपुळे इथून आपल्याला एक 9 किलोमीटर बाकी राहिलेला आहे. फेरीबोटीतून आपण गाडी आणली आणि मग इकडनं जयगड मार्गे आपण चाललेलो आहे. पूर्ण नारळांचे झाड सगळे रोडला या. इच्छा आवडी वाढलेली सीन दिसतात.
वलडवाकडे सर्व रस्ते आहेत. नागमोडी रस्ते त्याला म्हणतात. बघा वातावरण एकदम कुणाला याचा तुम्ही पण स्वाद घ्या. बघितल्या सर्व लेडीज बससाठी उभे होत्या. डिलिव्हर असल्यामुळे त्यांना बससाठी उभे राहावं लागतं. तिवरी बंदर. लाडवा खडा त्याला शिरका तुम्ही सही आहे ना. नंबर वाटते. कुठं नाही तिकडे तो बोलतो अच्छा असं आहे. फक्त 6 मिनिटाच्या अंतरावर आपल्या गणपतीपुळेचं मंदिर आहे. आता चालल्या गणपती मंदिरामध्ये, कारण इकडे ना रस्त्याला काम चालू आहे, त्याच्यामुळे ना काही बॅरिकेड लावले, गाड्या जाऊन देत ना. चालत चालत जायला लागलं. आता आपण गणपतीपुळेच्या मंदिराची कमानी जवळ आलेलो आहे. आता चला आपण मंदिरात आता जाऊया पाया पडायला मस्त की. श्रीदेव गणपतीपुळे. पण आता जाऊया पाया पडायला मंदिरात. गणपती बाप्पा, या बाप्पाजवळ तुम्ही काय मागितलं होतं तर ते नवस पूर्ण लगेच होतं. समोर बाजूला समुद्र आहे. मस्त की लाईन लावूया आता. आपण मंदिराजवळ आलेलो आहोत. आपण मस्त की लाईन चालता आता. आपले बरोबर आपले पोरं मित्र आहेत सर्व. हे अशी रेलिंग आहे. पण आता हल्ली सध्या गर्दी नाही आहे. पण आणखीन थोड्या दिवसात मुलांच्या पूर्ण परीक्षा वगैरे बंद होतील तेव्हा पण पूर्ण मंदिर भरलेलं असेल. आम्ही बघायचो तेव्हा इथपासूनच लाईन असायची. समोर मंदिर आहे. आपण दर्शन करून बाहेर निघलो लगेच. गर्दी बी नव्हती, काय नव्हती इथं. हे समोरच मंदिर बघा, अशा प्रकारे मंदिर आहे समुद्राच्या बाजूलाच एकदम.
संवत्सरेणैव स्मन्नम गोला खायचा भूषणची इच्छा पुरी झालेली आहे. चम्मच गोला भेटलेला आहे गणपती पुढेला आपल्याला. ते बोलत होता का आपण ज्याला आता घरी जाऊ बोलतं पण चम्मच गोला काय खायला भेटत नाही बोलतं. पण त्याची इच्छा पुरी झाली. काय बोलतो सुनील? हा बरं त्याचं मन तृप्त झालं आता. आता मन तृप्त होईल खाल्यानंतर का चम्मच गोला भेटला म्हणून. हा चला आपण खाऊया. त्यावर राजेश पण येईलच. तुम्हाला पण गोला खायचा असेल तर गणपतीपुळे आले तर या भावाजवळ या. इथे मस्तपैकी गरमीमध्ये थंड थंड. हा तिन्ही काढा. आणि आपला इथं गोळा आलेला आहे चम्मच गोळा. तेव्हा ते पण घेऊ पण याला याली पण गोळा द्यायला मस्त. त्याला गोला काढायची सवय. टाकाला जीभ बघ अशी झाली एकदम काली काली झाली. आणि याने चहा पिलताना म्हणून त्यांनी तो काला खट्टा नाही खाला. येस चम्मच गोला मीनी खाला, भूषणनी खाला, महेशनी खाला आणि राजेशनी खाला. जीभ दाखव तुझी. तुझी काय ना माझी बघ किती झाली माझी लाल काली काली झाली एकदम. आपण आता हायवेला आलेलो आहोत गणपती बोलून बाहेर. आता आसरोड्याला पोचलेलो आहोत. इथून तरी पण आपल्याला 5 वाजतील पोचायला. 5 जास्त वाजतील. रस्ता बाकी एक नंबर आहे. महाडला पोहोचलो. इथं CNG भरायला
जेवायला मस्त हॉटेल विदेशमध्ये जेवून घ्यावं कारण 2:30 वाजले आता. पनीर अंडी मागवलो आम्ही म्हणजे जेवायला. आता खोपोलीला इमॅजिकाच्या बाजूला जस्ट इथे समोर इमॅजिका आहे. इमॅजिका इथे बाजूला इथं CNG पंप झाला आहे. खालगड कोपऱ्यावर पोहोचले आता. कारण आपल्या इकडनं पनवेलमधून आहे ना ट्रॉफिक म्हणून नवी मुंबईवाला निघता. इथं बघा मस्त की गरम गरम वडापाव घेतला. मला वडापाव भेटले इथं. तर बरं चला वडापाव घेऊया आपलं खायला. घरी आलेलो आपण महेशशी इथे आल्या ते हे करता हे ठेवा घरी आल्या. मी आता बॅग घेतली खाऊन इथं सामान सगळं हे करता स्वस्तावरती. चला दिदीला आणला पण सगळ्या इथं मला आता भाजी बनवून मस्त आहे की कारण आपण व्हेजवाला आहो ना. मस्त कांदा टमाटा आणि जी जात्यांची भाजी बनवून घ्यायचं मला. इकडे म्हणजे आराम नसतो माझ्या बायकोला नाही कळलं. इकडे तोंड बघा इथं असले माझ्या बायकोला आराम नसतो.